घाटंजी इथं शेतकऱ्याच्या शेतीत चुकून जेसीबी चालवण्यात आल्यानं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांचं तब्बल 70,000 रुपयांचं नुकसान झालंय। घाटंजी तालुक्यातील कोची येथील शेतकरी विजय खापर्डे याच्या शेताच्या बाजूने पाटबंधारे विभागातर्फे कॅनलच्या कामासाठी 2023 ला मोजमाप करण्यात आलं होतं। 2024 ला कामाची सुरुवात करण्यात आली। जुने मोजमाप सोडून दिले गेले आणि 2024 ला जुने जाऊन नवीन इंजिनियर साहेब आले। त्यांनी नवीन मोजमाप करून शेताच्या पूर्व दिशेपासून कॅनलच्या कामाची सुरुवात करून शेतीला 1 एकर उभ्या कापसाच्या पिकावर जेसीबी फिरवून 70,000 रुपयाचे नुकसान केले। पुढे याच शेतात चिकू, आंबे, चंदनाचा बगीचा आहे, ते सर्व भूसपाट होईल। त्यामुळे पुढे 3 शेतकऱ्याच्या शेतातील उभे पिकांचं काय होईल याच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांनी वरिष्ठांशी कागदपत्री व्यवहार केला। त्यांना मोबदला मिळण्याआधीच कॅनलच्या खोदकामाने उभे पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून आम्हाला न्याय मिळवून द्या असा आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे। इथं कॅनल गेलेला आहे। याच्यामधून गेल्या वर्षी मोजी केली, त्याच्या मोजीनुसार पवार साहेब असताना भोयर साहेब असताना लाईन वरून गेलेली आहे। आज रोजी पवार साहेब आणि भोयर साहेब बदलून गेलेले आहे। आता त्रिपाठी साहेब आले, त्यांनी आज रोजी खालून लाईन घेतली। दिनांक 12/11/2024 रोजी आम्ही कोणी शेतात नसताना, मी मयतील जाऊन होतो, त्या दिवशी येऊन माझं अशी 1 एकर शेत त्रिपाठी साहेब, रिटायर कर्मचारी मेशेवार साहेब आणि एक कोणतरी त्यांचा असिस्टंट त्रिपाठीचा, पाटबंधारे विभाग यवतमाळ ऑफिस नंबर 3 यांनी येऊन पूर्ण माझ्या शेताचा उभ्या पिकामध्ये जेसीबी चालून आम्ही कोणी नसताना पूर्ण कापूस काढला, तूर काढली। माझी पत्नी आली तेव्हा तिनं म्हटलं का बा तुम्ही कसं का चालवत आहे बा इथं जेसीबी, आम्हाला माहिती नाही, काही नाही। तर त्यांनी सांगितलं का बा हे तुमचा निवाडा झालेला आहे, याच्यामध्ये तुम्ही शासकीय कामामध्ये दखल देऊ नका। आणि माझ्या पत्नीनं म्हटलं का बा इथून तुमचं हे गेलं आहे बा, तुम्ही इकडं कसे काय येत आहे, विनंती केली आम्हाला कापूस येऊ द्या, 1 दिवस थांबा, तरी त्यांनी थांबले नाही। आणि तुम्ही आळवे येऊ नका म्हणून त्यांच्या अंगावर तुम्ही अलग व्हा, तुमच्यावर कारवाई करू आम्ही कायदेशीर, असं म्हणून त्या साहेब लोकांना माझ्या पत्नीला जे अलग करण्याचा प्रयत्न केला। त्यांना मी विनंती केली पण त्यांनी ऐकलंच नाही। अंगावर जेसीबी आणण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी। मी नंदलाल भाऊंना बोलवायला गेली, त्यांनी येतपर्यंत त्यांनी तेवढं गड्डा मारूनच दिला होता खोदकाम करून, आणि ऐकतच नव्हते।